का पट्टा कड़वा है, कड़वा है, नीम का पट्टा कड़वा है, कड़वा। जनता पार्टीचा रामचंद्र की भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या ठिकाणी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांचे आजपर्यंत ज्या पार्टीत त्या व्यक्तीने काम केलंय ना, त्यांनी कोणत्या हिंदू धर्माविषयी ना कोणत्या जातीविषयी काम केलं. तो औरंग्याची औलाद आहे, तो डुकराची औलाद आहे, तो डुकराची औलाद आहे. त्याला कितीही गलिच्छ उपमा दिल्या तरी त्या कमीच आहे. कारण आज आपण बघतोय की श्रीरामाला जिवंत असताना 14 वर्ष वनवास भोगावा लागला. तोच वनवास आज 500 वर्ष ते भोगतायत आणि त्या वनवासाचं स्वरूप चांगल्यामध्ये करून त्याचं राम मंदिर स्थापित करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. आणि या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किड्यांना भीती आहे की यांचं मतदान आता यांना कसं पाडून घ्यायचं. कारण यांनी आजपर्यंत लोकांना टोप्या घालायचंच काम केलंय आणि राम मंदिराचा फायदा हा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होणार. कारण ही हिंदू देवतांची, हिंदू लोकांची अस्मिता ही भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी जपली आहे आणि याची भीती म्हणून यांनी ही गलिच्छ गराळ ओकली आहे. त्यांनी आज जितेंद्र आव्हाडांनी हिंदू देवदेवतांचा अपमान केलेला आहे आणि जसं की 500 वर्षानंतर आज 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे रामाची आणि अशा पद्धतीचं दळभद्र व्यक्त करणं हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं. अपमानजनक वक्तव्य करून तमाम हिंदू नागरिकांचं जे मन दुखवलेलं आहे, जे वेदना त्यांनी दिलाय त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही त्याचा पुतळा जाळला आणि त्याचा इथं निषेध व्यक्त केला. आज हा जितेंद्र आव्हाड रोज सकाळी उठून हा रोज गांजा पिऊन बोलतो का? कारण ह्याला तमाम हिंदू देवदेवतांबद्दलच टिप्पणी सुचते. मुस्लिम धर्माबद्दल हा बोलत नाही, पण हिंदू देवतांबद्दल बोलतो आणि हिंदू देवतांचे अपमान करून तमाम हिंदुत्वाच्या लोकांचा अपमान करण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडने केलंय. त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो.